नांदेड शहरात सुद्धा डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे। मी सध्या शिव मंदिर परिसरातली सेवा पेट्रोल पंपावर आहे आणि या पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्यामुळं अशा पद्धतीने सगळी वाहनं जे आहेत ते परत जाताना पाहायला मिळत आहेत। ज्यांना डिझेलच मिळत नाही त्या अशा वाहनधारकांनी अक्षरशः तिथेच आपली कार जे आहे तिथं पार्क केली आहे, कारण डिझेल गाडी पुढे नेणं शक्य नाही आहे। पेट्रोल मिळतंय, दर साधारणतः वाढले आहेत। मागच्या 2 दिवसात दोनदा दर वाढलेले, त्यात पेट्रोल 86 पैशानं तर डिझेल 83 पैशानं वाढ झालेली आहे। आणि असं असताना डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे। दरवाढ होताना डिझेलचा तुटवडा होत असताना वाहनधारकांना जे आहेत त्या पद्धती तुटवडा का निर्माण होता असा प्रश्न पडतोय। काही लोक असे कॅन सुद्धा घेऊन येतात, पण कॅनमध्ये पेट्रोल किंवा डिझेल देण्यावर बंदी आणण्यात आली आहे। दादा काय सांगाल, तुम्ही ही कॅन घेऊन कशासाठी आला, काय हवंय तुम्हाला? आम्हाला डिझेल पाहिजे सर। आम्ही टूअर मॅक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधून इकडे आलेलो आहेत। तर रेल्वे स्टेशन पासून ते भोकरपट्ट्यापर्यंत आम्ही फिरत फिरत डिझेलच्या मागणीसाठी आलो आहोत, पण कुठेही आम्हाला डिझेल भेटलेलं नाही। काही लोक सांगतात की साठा संपलेला आहे, काही लोक म्हणतील का संध्याकाळपर्यंत येईल। अशा प्रकारची अवस्था आहे। आमच्या हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये काही पेशंट आहेत, त्याला O2ची गरज लागते। तसेच फॅन वगैरे कोणत्याही गोष्टी लाईट गेल्याच्या नंतर काही चालत नाही, तर आम्हाला हे भेटणं गरजेचं आहे डिझेल वगैरे जनरेटरसाठी। बघितलं यांना हॉस्पिटलसाठी लागतं, पण मशागतीचा काळ आहे, आता खरीपाची पेरणी होणार आहे आणि त्यासाठी ट्रॅक्टरला सुद्धा डिझेल लागत असतं किंवा अग्निशमनच्या ज्या गाड्या आहेत त्यांना सुद्धा डिझेल लागतं। तर त्या शासनानं नियम केला आहे की कोणालाही डिझेल जे आहेत किंवा पेट्रोल आहे ते कॅनमध्ये देऊ नये आणि शिवाय 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल देऊ नये अशा पद्धतीचा सुद्धा नियम आहे। पण अशा तांत्रिक अडचणी सुद्धा नागरिकांना येताना पाहायला मिळतात। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं डिझेल कशा पद्धतीने मुबलक पद्धतीने उपलब्ध होईल यासाठी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड।